म्हणजे मला असं आहे की आता फॉरगेट अबाउट RTI, बट यू बीइंग द ACF मला तर सर्वात प्रथम आपला फोन नंबर शेअर करा. कारण मनीष पवारला पण माहीत आहे, इवन कलेक्टरचा नंबर त्या चला जाणूया नदीच्या याच्यावर आहे. DCF फॉरेस्ट ते आहेत मेंबर सेक्रेटरी आणि ते कंडक्ट करतात ह्या मीटिंग्स वगैरे. आणि इवन जॉईंट सेक्रेटरी आहेत आपल्या इरिगेशन डिपार्टमेंट. म्हणून लास्ट टाईम मी जेव्हा आपल्याला फोन नंबर मागितलं, फोन नंबर आपण शेअर केला नाही. यू प्लीज शेअर दॅट, सो दॅट आपल्याला पण चला जाणूया नदीच्या ग्रुपवर ॲड केलं तर आपल्याला सर्व माहिती मिळत जाईल की जो कोणी म्हणजे आमच्यापैकी जो जलप्रहरी वगैरे आहेत जे हे करतात, पोस्ट करतात, त्याच्यातनं माहिती मिळेल की काय कुठे काय चाललं आहे. सो दॅट इमिडिएटली इट्स लाईक अ सपोर्टिंग हँड होल्डिंग बिटवीन द कम्युनिटी अँड द डिपार्टमेंट्स. तर त्यामुळे हा असं प्रकारचा आपल्या चला जाणूया नदीच्या अंतर्गत आपले कामं आहेत. आणि जर ह्या सगळ्याचा जे आता सांगितलं रिक्लेमेशन वगैरेचं की काय ॲक्शन घेतलं जाईल, तर त्याच्याबद्दल पण काही जर आपण काम केलं तर जास्त बरं होईल. ॲज सच आय हॅव आज SDO आणि SDOनी तहसीलदारला सांगितलं आहे आता ॲक्शन घ्यायला रिक्लेमेशन वगैरेचा. सो आय एम वेटिंग फॉर इट. आणि आपल्याकडनं पण जर काही रिमाइंडर वगैरे गेलं, कारण आपण जर आपल्याकडनं काही रिपोर्ट सबमिट केलं आहे त्यांना ॲक्शनसाठी किंवा काही, मला माहीत नाही, आता जेव्हा तुम्ही मला प्रत देणार तेव्हा मला समजणार. तर त्याच्यासाठी फॉलोअप केलं तर जास्त बरं होईल. ऑलरेडी मॅडम आता हा विषयाच्या याच्यात आहे, पण ऑलरेडी याच्यावरती जे काही मँग्रोव्हशी रिलेटेड रिक्लेमेशन आहे किंवा मँग्रोव्हचे डिस्ट्रक्शन झालेले आहेत याच्याबद्दल प्रत्येक स्तरावरती वेगवेगळ्या कमिटी आहेत. म्हणजे राज्य स्तरावरती एक मॉनिटरिंग कमिटी आहे, विभागीय स्तरावरती एक कमिटी आहे, जिल्हा स्तरावरती पण कमिटी आहेत. प्रत्येक कमिटीच्या ज्या काही मंथली मिटिंग्स होतात त्याच्यामध्ये हा विषय असतो आणि त्या अनुषंगाने जे पॉईंट्स आहेत की ज्या ठिकाणी रिक्लेमेशनची आवश्यकता आहे त्याचे आयडेंटिफाईड करणे, त्या अनुषंगाने प्रपोजल्स वगैरे करणे हे इन प्रोसेसची गोष्ट आहे. त्याच्यात जसे अपडेट्स होतील किंवा काय होईल ते आपल्याला पुढे पुढे माहिती मिळून जाईल त्याची. एक जस्ट आपल्याला ते की हा म्हणजे मॅंग्रोव्हच्या बाबतच्या ज्या काही हायकोर्टच्या डायरेक्शन्स होत्या त्यानुसार ज्या कमिटी गठीत केलेल्या आहेत त्याच्यामध्ये हा विषय असतो. त्याच्यामुळं प्रत्येक ठिकाणी त्या लेवलला फॉलोअप त्याचा चालू आहे. तर मला जे पहिला ईमेलमध्येच जे दिली होती ना, जे लिस्ट मनीष पवारनं जे लिहून दिली होती लिस्ट, त्याप्रमाणे पण सगळं माहिती उपलब्ध करून द्यायला जरा हे बघा. म्हणजे ते जे आता मी सुरुवातीला वाचून दाखवला ना, 7 फेब्रुवारी 1 वाजताचा माझा मेल आहे. RFO ठाणे मँग्रोव्हला आहे, तहसीलदार भिवंडी, कलेक्टर ऑफिस, CCF ठाणे असं करून होतं त्यांना. ते पण मी लिस्टमध्ये घातली आहे, माझं ईमेलमध्ये पाठवलेलं माहिती द्या म्हणून. तर ह्यातच दिलं गेलं आहे की अबाउट सर्टन लिस्ट, मँग्रोव्ह लँड डिमार्केशन मॅप, सॅटेलाईट इमेजेस, रिमोट सेन्सिंग डेटा, रिपोर्ट्स ऑफ इनिशिएटिव्ह फॉर द मँग्रोव्ह कव्हर, हे जे दिलं आहे त्यांच्या मेलमध्ये याच्या पण माहिती दिलं तर जास्त बरं होईल. ठीक आहे. जे उपलब्ध असेल जी माहिती देण्यासाठी जी शक्य आहे ती आम्ही त्यांना देण्यासाठी त्याचं हे करतो. आपल्याला सुधारित त्याच्यामध्ये मिळून जाईल. ओके. आणि आपला मोबाईल नंबर मला मिळेल? हा, मी मोबाईल नंबर आपल्याला शेअर करतो. ठीक आहे. आता सांगताय की नंतर मोबाईलवर पाठवणार? मी पाठवतो. ठीक आहे. थँक्यू सो मच.